.07 चला काय हरकत नाही. गल्ली कुठलीही घ्या, गल्ली काय म्हणायची? हा पांढरं, सॉरी व्हाईट हाऊस नाही वापरायचं, पांढरा बंगला, पांढरा बंगला. राशीन गोंधळलेली गल्ली, महाराष्ट्र सिटी कर्जत, पिनकोड टाका कुठला, उद्या वरचा आलाय तो, कुठलाही घेता येतो पण टाका कुठला असेल. खाली डेट ऑफ बर्थ काही टाका आता कोणाला. हा 127 वर्षाचं पण दाखवलंय. एक 200 वर्षापूर्वीचं दाखवा बरं जरा. हा 1825 ब्रिटिश आले होते का तेव्हा माहित नाही. जेंडर तुम्ही आता मी नाही ते सांगणार, ते तुम्ही बघा. बरं ठीक आहे ते करा. नाही ना बरोबर आहे, फिमेल आहे. पुढे काही उदाहरण दाखवतो तुम्हाला मेल फिमेलचं. ओके आता मराठी घ्या ना लँग्वेज, ताते आहे ना मराठी. अरे हो सगळं मराठी झालं बघा. पांढरा बंगला, राशीन, कर्जत, महाराष्ट्र आणि पिनकोड पण खोटा. सबमिट. 20 रुपये भरावे लागतात. ठीक आहे आम्ही बोलतो. फोटो टाका. महाराष्ट्राचा आहे तर फेटा आलाच पाहिजे. हा चला फेटा. ओके सबमिट. सबमिटेड. आता प्रिंट. बापरे, झाला आधार कार्ड तयार. झाला आधार कार्ड. आता हे आधार कार्ड ट्रम्प तात्या राशीनमध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद इलेक्शनमध्ये मतदान करणार. आलं बघा ते. उमेदवार येऊ शकतात. रिपब्लिकन पक्षाचे होतात का कुठले माहित नाही. आमचे हे ट्रम्प तात्या हे झाले राशीनचे मतदार. आयडी प्रूफ कदाचित हे आयडी प्रूफ आहे. हे फक्त बघितलं जातं, सगळी खोटी माहिती कशी टाकली जाते. आता हा वेबसाईट आहे, मी ओपनली तुम्हाला सर्वांना दाखवल्यानंतर कदाचित जे कुणी असेल ती वेबसाईट सुद्धा बंद करू शकतात. अशा पद्धतीने अनेक वेबसाईटचा वापर केला. आता ट्रम्प तात्या झाले आहेत आमचे मतदार राशीनचे. आता मी आधार कार्ड त्यांचं झाले, मतदार झालेले आहेत. कदाचित हे उभा सुद्धा राहू शकतात. घराचा खोटा नंबर, मेलचं फिमेल केलं, बंगला कुठलाही टाकला, कुठेही क्रॉस व्हेरिफिकेशन नाही. आधार कार्ड नंबर सुद्धा डुप्लिकेट तिथं झालेला आपण सगळ्यांनी बघितला. फक्त हे बघितलं जातं ना अधिकारी डोळे झाक पद्धतीने अशा पद्धतीने मतदान तिथं करून घेतात.